हाय हॅलो नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते। सर्वप्रथम नवरात्री उत्सवाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। सकाळी सकाळी मी निघाली आहे पूजेचं साहित्य आणायला। फुलांशिवाय कुठलेही कार्य, कुठलेही सण उत्सव अपूर्णच असतात। फुलं त्यांच्या रंग आणि सुगंधाने कार्यक्रमाचे सौंदर्य वाढवण्याचं काम करतात। नवरात्रात देवी दुर्गा आणि महिषासुराचे युद्ध चालू असते। या 9 दिवसात देवीने अनेक मायावी असुरांचा आणि शेवटी महिषासुराचा वध केला, म्हणून देवीला महिषासुर मर्दिनी असेही म्हणतात। म्हणून आपण या दिवसात देवीची विविध रूपांची उपासना करत असतो। हा सण वाईट शक्तींवर चांगल्या शक्तींच्या विजयाचे प्रतीक आहे। आपण कोणाचं वाईट केले नाही तर देव कधीही आपलं वाईट होऊ देणार नाही। हे संस्कार आमच्या घरात आधीपासूनच केले गेले। अशी देवीची कृपा आपल्यावर सदैव राहावी यासाठी आपण मंगल कलश स्थापन करत असतो। या मंगल कलशामुळे आपल्या घरावर कोणतेही संकट येत नाही, अडचणी येत नाहीत। आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद नेहमी आपल्या घरावर परिवारावर असतो। म्हणून आपण सर्वांनी कुलदेवतेचा मंगल कलश आपल्या घरात स्थापन केलाच पाहिजे। या कलशात पैसा, सुपारी, हळद, कुंकू, तांदूळ टाकून या कलशावर छानसं स्वस्तिक काढून मी हा कळस तयार करून घेते। आता देवांना छान उजळून घेते। पंचामृताने स्नान घालून स्वच्छ करून घेते, म्हणजे पुढचे 9 दिवस देवांना अंघोळ घालायची नसते। नवरात्रीमध्ये हळदीचं लेपन मी उंबरठ्यावर करून घेते, त्यामुळे घरात माता लक्ष्मीचा नेहमी वास राहतो। माझ्या मम्मीकडे दर शुक्रवारी किंवा मंगळवारी हळदीचं लेपन नेहमी करत असतात, त्यामुळे निगेटिव्हिटी दूर राहते, घरात प्रसन्न वातावरण राहते। हळदीच्या लेपनात आपण गोमूत्र, गुलाबजल, अष्टगंध, अत्तर असेल तर तुम्ही अत्तर टाकू शकता। असं सगळं मिक्स करून हळदीचं लेपन तयार करून घ्यायचं। आता श्रीकृष्णाला छानसं वस्त्र घालते आणि अशी पूजा करून घेते। आता या कलशाला देवी आईचं स्वरूप देऊन छान अलंकार घालून सजून घेते, सेट करून घेते। हा मंगल कलश आपण नवरात्रीपासून सुद्धा स्थापन करू शकतो। कोणाचं भाड्याचं असेल, स्वतःचं घर असेल तरी आपण या कलशाची स्थापना घरात आपण करू शकतो। मी या नवरात्रीपासून कलशाची स्थापना माझ्या घरात करते आहे। माझ्या माहेरी माझी आई दर पौर्णिमेला कळसाचं पाणी चेंज करत असते। आईकडून आपण अशा खूप काही गोष्टी शिकत असतो आणि त्याच करण्याचा प्रयत्न करत असतो। हे सगळं करताना मी माझ्या माहेरी माझ्या मम्मीला खूप वर्षापासून करताना बघत आली आहे, म्हणून मी हे तुमच्यासोबत शेअर करते। प्रत्येक लग्न झालेल्या स्त्रीचा आवडता अलंकार तो म्हणजे मंगळसूत्र, ते मी देवी आईला घालते आता। आणि नवरात्रातला पहिला दिवस हा माता शैलपुत्रीचा असतो। पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी माता शैलपुत्रीची उपासना केली जाते। आता हा कलश स्थापन करून अखंड दिवा लावते। या दिव्यात एक कापूरवडी टाकली, त्यामुळे दिव्याला छान ऑक्सिजन मिळत राहतो आणि तो विझत नाही। या अखंड दिव्यामुळेही आपल्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होते आणि आपल्या जीवनात, आपल्या घरात सुख, समृद्धी, लक्ष्मी, सरस्वतीचा वास असतो। आपल्याला एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा मिळत असते। आता छानशी अशी पूजा मी मांडून घेतली आहे। देवी आईचं रूप खूप सुंदर असं दिसतं आहे की जसं देवी महालक्ष्मी माताच माझ्या घरी अवतरली आहे। अजून एक, काही वेळेस आपण दिव्याची वात वर करत असताना ती विझली जाते, त्यासाठी आधी एक दुसरा दिवा तयार ठेवायचा आणि तो या आपल्या अखंड ज्योतीवरून लावून घ्यायचा, म्हणजे आपल्या दिव्यात खंड पडत नाही आणि दुसरी ज्योत राहते। संध्याकाळी 7 वाजेला मी छान दिवे लावून आरती करून घेतली आणि देवी आईला नमस्कार केला। कुलदेवीची माफी मागून प्रार्थना केली, तुझा आशीर्वाद, तुझी कृपा सदैव आमच्यावर राहू दे आणि आम्हा सर्वांना सद्बुद्धी, सद्मार्ग दाखव। मग आम्ही दोघेही छान रेडी होऊन सोसायटीतल्या आरतीला निघालो।
हॅपीने पण देवाला गोड गोड नमस्कार केला. आजचा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.